आज रात्री मुद्दे मला सकट उचलू यांना. शिंदेंना पण कळवून टाका. निघा. नमस्कार. नमस्कार. बस. बोल, काय सेवा करू? मॅडम, आमच्या जीवनला वाचवा. तो ड्रग्सच्या फार आहारी गेलाय. एक मिनिट. जीवन माझा मुलगा आमचा. बर. नाकातून रक्त येतं म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ओ हा. हो मॅडम. तिथल्या डॉक्टरांनीच तुमची मदत घ्यायला सांगितली आम्हाला. बर. ड्रग्ज वगैरे त्याला कोण आणून देतं, कसं आणून देतं काही कळत नाही मॅडम. मॅडम, त्याच्या या असल्या सवयीमुळे ना सगळ्या घरात अगदी वाटोळा झाला. शांत व्हा तुम्ही. मॅडम पाणी. हे पाणी. शांत व्हा. मॅडम, घरी सोन्यासारखी बायको आहे, मुलगा आहे, आमचा फळांचा भाज्यांचा मोठा व्यवसाय आहे मॅडम. पण हे सगळं सोडून ना हा कसली नशा करत बसतो, कसल्या पावडर घेत बसतो. मॅडम, खरंच काहीतरी करावं मॅडम. शांत. मॅडम, तुमचं नाव आम्ही खूप ऐकलंय. तुम्ही बऱ्याच लोकांना ड्रग्स पासून वाचवलंय. मी माझ्या मुलाला तुमच्या पायावर घालतो मॅडम. काय बोलताय? शांत व्हा. आपण करू काहीतरी. तुम्ही रिलॅक्स. बरं, करतो काय तुमचा मुलगा? सध्या तो हॉस्पिटलमध्ये. अगं बोला, तू इथे? अगं, आणि मग जीवनजवळ कोण आहे? आई ते हॉस्पिटलमध्ये नाही येत. आई, अगं काहीतरी बोलू नकोस. असेल कुठेतरी तो आतमध्ये. बाबा त्यांनी मला पाणी आणायला पाठवलं होतं. मी परत येऊन बघते तर ते नव्हते जागेवर. बाबा नर्सने शोधलं, वॉर्ड बॉयने शोधलं. बाबा ते हॉस्पिटलमध्ये नाही आहेत. इन्चार्ज कुठे तुमचा? बोलव त्याला. जा. हॉस्पिटल मधनं पेशंट पळून जातो, करतात काय सगळे इथे? हॉस्पिटल मधून पेशंट पळून गेलाय. मी तुला फोटो पाठवते. ताबडतोब टीम कामाला लावा. ड्रग पेशंट आहे, कुठेतरी ड्रग्ज घेण्यासाठी गेला असू शकतो. हा कदम, बोला. मॅडम, जीवन सापडलंय. सापडलं का? एक काम करा, त्याला घरी घेऊन जा. पण मॅडम, त्याच्या घरी? हो, घरी घेऊन जा कदम. कसं आहे, इथे आणलं तर टेन्शनमुळे तो आणखीन ड्रग्सच्या आहारी जाऊ शकतो. केस नाजूक आहे, जरा जपूनच हाताळावे लागेल. तुम्ही त्याला घरी घेऊन जा, मी त्याला तिथेच येऊन भेटेन. ओके मॅडम. चला रे. ड्रग्स कधीपासून घेतोस? जीवन, तू ड्रग्स कधीपासून घेतोस? 3-4 वर्ष झालेत मॅडम. अरे वा, तरी मेला नाहीस तू अजून. हा, म्हणजे मी असं ऐकलंय की ड्रग्स घेणारी माणसं खूप पटकन मरतात म्हणे. मावशी काय? मावशीने नीता, हे बघ, तुला जे भोगावं लागलं ना ते भयानक आहे ह्याची कल्पना आहे मला. पण तुझ्यावर ही वेळ ज्यांनी आणली ना त्यांना शिक्षा होणारच. मी तुला न्याय मिळवून दे. मला सांग, तुला शीलाच्या घराचा पत्ता माहितीये? शीलाला अटक करण्यासाठी रेणुका मॅडम तिच्या घरी गेल्या, पण आदल्याच रात्री तिचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं. या केसमधला एक अत्यंत महत्त्वाचा गुन्हेगार आणि मुख्य दुवास गेला होता.
आता नीतावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कसं ओळखायचं हा एक मोठा प्रश्न बनला. शेवटी रेणुका मॅडमनी नीताला मानसिक त्रास न होऊ देता आरोपींची ओळख पटवण्याच्या कामाला सुरुवात केली आणि यात नीताने सुद्धा त्यांना पूर्णपणे साथ दिली. तुम्हीच आहात ना? रिक्षा चालवणारा तुझाच बाबा आहे का ग? हो. काय झालं? आज रात्रपाळीला गेला होता का रिक्षावर? हो. हा, अरे तू इथे आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. काय? हा, दरवाजा उघड. कोण आहे? कोण आहे? तुम्ही जायत ना. जा तुम्ही. जे झालं ते झालं. चूक झाली, कळलं का? पोलिसांपुढे माझं नाव घेऊ नकोस. मी तुला आता 5 लाख द्यायला तयार आहे. 5 लाख. जा तुम्ही इथून जा. 10 लाख. जा. 15 लाख. आवाज करू नकोस. कोणाला माहित नाही की पेपर मधल्या बातमीमधली मुलगी तूच असते. हे बघ, आवाज केलास ना तर सगळ्यांना कळेल आणि लोक तुला चावून खातील, कळलं का? टाकली मूठ 6 लाखाची. मी तर तुझी 15 लाखाची करत आहे. 5 लाख तुला मी आता देतो लगेच. घे. घे. नका मारू ना. नका मारू मला. वाचवा मला, वाचवा. 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 अरे जा पण, जा पण, जा पण. हाय. 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 नीता, अगं. मारून टाक. जाळून टाक. माझा पाठला करतोय. काय झालं? दादा पाटील, लवकर बघा कोणी दिसतंय का. शांत शांत हो, शांत हो. बस 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 बस. हो हो हो, काही नाही होणार. पाणी पी, पाणी पी, पाणी पी. जाधव तुम्ही इकडे जावा. तुम्ही इकडे जावा, या साईडला जाईल. हो, काही नाही होणार, काही नाही होणार. अजिबात घाबरायचं नाही, कळलं? आणि नीता, मी काय सांगते तिथे आता नीट लक्ष दे. हा, तुझ्यावर हल्ला करणारे आता पुन्हा प्रयत्न करतील. हा, पण अगं तुझ्या राहत्या घरी ना आम्ही तुला संरक्षण नाही देऊ शकत. कारण तसं केलं ना तर टीव्हीवर झळकणारी अत्याचार झालेली मुलगी तूच आहेस हे कळेल सगळ्यांना. हा, आणि तसं होऊन अजिबात चालणार नाहीये. त्याने तुला त्रास होईल, कळतंय तुला? त्यामुळे तुला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल, कळलं? नीता, अजिबात घाबरायचं नाही, काही होणार नाही, मी आहे ना. हा, हे बघ नीता, मला तू काही दिवस इथेच थांब. काही चौकशी वगैरे करायची असेल ना तर आम्ही इथे येत जाऊ. बाळा, काळजी घे स्वतःची. We are going for picnic tomorrow. मम्मा ॲना कुठंच नाहीये. ए मुलांना, ॲनाला बघितलं का रे? हॅलो, पोलीस स्टेशन. तुम्हाला कोणावर काही संशय? काय रे, आना कुठं आहे? भगवान कसम साहब, हम कुछ नहीं किए साहब. तू जर बस इथे लावली असतीस तर बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये दिसली असती. काय चाललंय? काय शोधताय तू? आना कुठं आहे?